चाकण येथील तळेगाव चौकात वाहतूक कोंडीवर उपाययोजना म्हणून पादचाऱ्यांसाठी स्कायवॉकच्या निर्मितीबाबत सकारात्मकता। 15 ऑगस्ट पर्यंत चाकणच्या तळेगाव चौकात स्कायवॉक होण्याबाबत जोरदार हालचाली। एमडी इन्फ्रा यांच्याकडून स्कायवॉकची निर्मिती करत असल्याची माहिती। स्कायवॉकमुळे वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळणार। संत ज्ञानेश्वर महाराज यांचे 750वे जयंती वर्ष आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 365वा वैकुंठ गमन वर्षाचा यंदा दुर्मिळ योग। श्री संत तुकाराम महाराज पालखी परतीच्या प्रवासात आषाढ वद्य दशमीच्या दिवशी आळंदीस मुक्कामी। आषाढ वद्य दशमीच्या दिवशीच म्हणजे रविवार 20 जुलै रोजी तुकोबांच्या पालखीचा श्री क्षेत्र आळंदी येथे माऊली मंदिरात मुक्काम। शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी यंदा शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे सन 2025-26 ही योजना राबविण्यात येणार। या योजनेअंतर्गत युरोप, नेदरलँड, जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स, इस्रायल, जपान, मलेशिया, व्हिएतनाम, फिलिपाईन्स, चीन आणि दक्षिण कोरिया या देशात शेतकऱ्यांचे अभ्यास दौरे आयोजित करण्यात येणार। विविध देशांनी विकसित केलेले शेती विषयक तंत्रज्ञान आणि तेथील शेतकऱ्यांनी त्याचा केलेला अवलंब, त्याद्वारे त्यांच्या उत्पादनात झालेली वाढ याबाबत त्या देशातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रीय भेटी तसेच संस्थांना भेटी या दौऱ्यात देण्यात येणार। या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावणे हा या दौऱ्यामागील उद्देश। इच्छुक शेतकऱ्यांनी 31 जुलै पर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क करून अर्ज जमा करावेत। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आवाहन। निघोजे गावच्या हद्दीतील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या A4 शॉप बाहेर कंपनीचे काम करीत असताना किरकोळ कारणावरून 2 कामगारांमध्ये वादावादी। टेपर स्केलने एकाने दुसऱ्याच्या छातीवर केली गंभीर दुखापत। हल्ल्यात 20 वर्षीय महेश राजू चौगुले हा गंभीर जखमी। या प्रकरणी 21 वर्षीय दीपक पवार याच्यावर म्हाळुंगे MIDC पोलिसात गुन्हा दाखल। कंपनीत झालेल्या किरकोळ वादाच्या कारणाचा मनात राग धरून दीपक पवार यांनी महेश याच्यावर केला हल्ला। घरावर दगड फेकल्याचा जाब विचारणाऱ्या नातवाची भांडणं सोडवण्यासाठी गेलेल्या आजीला गावातील तरुणांनी मारहाण करीत दिले ढकलून। तरुणांनी ढकलल्यावर जमिनीवर पडलेल्या चंद्रभागा रामू कावळे या आजीचा मृत्यू। नायफड येथील न्हावाची वाडी येथे आजीच्या मृत्यू प्रकरणी खेड पोलिसांनी दोघांना केली अटक। वृद्धेच्या मृत्यू प्रकरणात अटक असलेले न्हावाची वाडी येथील तुषार सुरेश तिटकारे आणि स्वप्नील उर्फ पोपट काळूराम मिल्खे या दोघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी। वृद्धेचा मुलगा अशोक रामू कावळे यांची फिर्याद।